नमस्कार. शुभ किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये जे बघत आहे ते मोती पापड आहेत आणि हे उपवासाला पण चालतात आणि मार्केटमध्ये मिळतात. तसेच फिंगर्स म्हणतो आम्ही याला, जे मार्केटला मिळतात. ते पण एकाच साहित्यातनं 2 प्रकारच्या रेसिपी बनवलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर फुललेले आहे आणि उपवासाला पण चालतात. खायला तर एकदम टेस्टी लागतात. कुठलाही सोडा किंवा फुलकार टाकलेला नाही आहे आणि बघू शकता तुम्ही. बघा किती छान आकार येतो, कुठेही तुटत नाही आणि एकसारखे होतात. जसा तुम्ही आकार द्याल तसे आकार येतात. बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे, कोणालाही बनवता येईल अशी रेसिपी आहे आणि फक्त 5च मिनिटात बनवू शकतो. बघा मार्केटमध्ये मिळतात सेम तसेच. फ्राईम्स म्हणतात की फिंगर म्हणतात ते मला नक्की सांगा. बघा छान कलर वगैरे टाकून मस्त दिसतात. बिलकुल घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. कुठलाही साचा किंवा मशीन न वापरता केलेले फ्राईम्स आहे, फिंगर आहे. बघा आणि उपवासाला चालत असल्यामुळे सगळ्यांनाच सोयीस्कर होईल. बघा असे पटापट तयार होतात. मी 2-3 प्रकारचे केलेले आहेत. छोटे छोटे पॉईंट जे टाकलेले आहे याला मोती पापड म्हणतात. सध्याच बरेच चालतात हे मोती पापड आणि तळल्यानंतर तिप्पट फुलतात. बघा पाहिजे त्या कलरमध्ये किंवा कलर न टाकता पांढरे शुभ्र पण छान दिसतात. मी 3 कलर वापरून छान असे कलरफुल केलेले आहेत आणि पटापट तुम्ही बघत आहे छान पडतात. एकसारखे कुठेही अडकत वगैरे नाही आहे. फक्त एक पॉलिथिन घेऊन आपण खूप सारे पापड असे बनवू शकतो. छोट्याशा वाटीने मी पावडर घेतलेलं आहे, साबुदाणा पावडर, आणि त्यानेच इतके सारे वेगवेगळे व्हरायटीचे छान सुंदर असे पापड बनवलेले आहे. जे मार्केटला मिळतात त्यापेक्षा एकदम मस्त छान घरच्या घरी बनवता येतात. कुठलाही साचा वगैरे वापरलेला नाही आहे आणि पटापट निघतात. एकही थेंब तेल न वापरता केलेले खूप सुंदर असे आहेत. आणि मी परत ABCD पण पूर्ण केलेली आहे झेडपर्यंत. तुम्ही बघू शकता. हे बघा ABCD मी तयार केलेली आहे आणि कुठलाही आकार तुम्ही देऊ शकता. तर त्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी साबुदाणा अंदाजे घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते. थोडा भाजून घ्यायचा आणि बारीक करून घ्यायचा पावडर. आणि आता पावडर मोजून घ्यायचं आहे. हे बघा छोटंसं माप आहे, बिलकुल छोटंसं आहे आणि कुठल्याही छोट्याशा वाटीने तुम्ही पावडर घ्यायचं आहे. बघा पावडर घेताना छान असं व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे. 1 वाटी मी पावडर घेतलं आहे छोट्याशा मापाने आणि गरम पाणी घ्यायचं आहे. पहिले 1 वाटी टाकलेलं आहे आणि आता परत दुसरी वाटी टाकते. पाणी गरमच घ्यायचं आहे, एकदम उकळतं नाही घेतलं तरी कडक असं गरम घ्यायचं आहे. आणि आता मी दुसऱ्याच्यातलं उरलेलं परत टाकून दिलं आहे. जे उरलं होतं ते म्हणजे 2 माप पूर्ण झालेले आहे. आणि आता मी परत तिसऱ्यांदा घेते आहे म्हणजे 3 असं माप मोजून पाणी झालेलं आहे. बघा छान लिक्विड फॉर्ममध्ये करायचं आहे म्हणजे साबुदाण्याला भरपूर पाणी लागते मुरायला, म्हणून भरपूर पाणी टाकायचं आहे आणि छान फेटून घ्यायचं आहे. एकही गिठळी ठेवायची नाही आहे. व्यवस्थित असं प्लेन भिजून झाकून ठेवायचं आहे रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता. हे बघा छान असा मुरलेला आहे साबुदाणा. आता मी चमचने सगळं मिक्स करून घेते आणि आता याच मापाने 5 माप गरम पाणी ठेवायचं आहे. गॅस चालू केला आहे. 1 माप, 2 माप, 3, 4 आणि 5. पाणी छान उकळू द्यायचं आहे. गॅसची फ्लेम हायवर ठेवायची आहे. फुल स्पीडमध्ये गॅस चालू करायचा आहे आणि छान पाणी गरम झालं की मग त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. पाणी छान उकळेपर्यंत मी एक पायपिंग बॅग घेतलेली आहे. तुमच्याकडे साधं पॉलिथिन असेल मिठाचं किंवा दुधाचं वगैरे ते घेतलं तरी चालेल. त्याला छोटंसं असं छिद्र पाडून घेतलेलं आहे, कैचीने कापून घेतलं आहे
आणि जे साबुदाणा आहे भिजलेला, आपण जो रात्रभर भिजू घातला होता, जो उकळतं पाणी आहे त्याच्यातलं थोडं पाणी काढून ठेवायचं आहे, कारण कधी कमी जास्त पाणी लागू शकतो, म्हणून साईडला काढून ठेवलं. आणि भिजू घातलेल्या साबुदाण्याची जी पावडर आहे ते उकळत्या पाण्यात टाकून द्यायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे. जर चम्मचनी होत नसेल तर विस्करनी वगैरे किंवा स्पॅच्युलानी छान मिक्स करून घ्यायचं आहे. जे गिठळे आहे ते पूर्ण काढून घ्यायचे आहे, सर्व चम्मचचं काढून छान एकजीव असं करायचं आहे. लगेच होईल, गिठळा फार वेळ राहणार नाही. एक उकळी आली की सर्व छान बघा मस्त मिक्स झालेलं आहे. 5च मिनटात होणारी रेसिपी आहे बघा. कुठलंही साचा मशीन काहीच न वापरता किंवा कुठलंच टेन्शन नाही आहे, पटकन शिजून येईल. आणि जेव्हा साबुदाणा संपूर्ण शिजला तेव्हा छान ट्रान्सपरंट होतो, कलर चेंज होतो बघा. फारसा वेळ लागत नाही. मी थोडा व्हिडिओ स्पीडमध्ये केलेला आहे आणि पाणी पण लागलेलं नाही आहे बघा. व्यवस्थित असं घट्ट शिजून घेतल्यानंतर मी आता थोडं थंड झाल्यानंतर पॉलिथिनमध्ये टाकून घेते. व्हिडिओ थोडा फास्ट केला आहे कारण फार मोठा व्हिडिओ झालेला आहे बघा. आणि आता हे व्हाईट कलरचं आहे. आणि आता पॉलिथिनवर मी टाकून घेते आहे. थोडं कोमट आहे, थंडगार झालं तरी चालते बघा. किती छान छोटे छोटे पापड पडत आहे, करायला एकदम सोपी, एकसारखे दिसतात छान. आणि आता असे पटापट टाकून घ्यायचे. पटकन होतील, जास्त वेळ लागणार नाही. 1 मिनिटामध्ये खूप सारे तुम्ही छोटे छोटे पॉईंट टाकू शकता. आणि थोडं व्हाईट स्टाईलवर आहे त्यामुळे एकदम चटक असं दिसत नाही आहे. आणि बघा मी थोडंसं वेगवेगळा आकार द्यायचा प्रयत्न करते बघा. छान व्यवस्थित होतात, कुठे तुटत नाही किंवा काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि साबुदाण्याचं असल्यामुळे व्यवस्थित असा आकार पण देता येतो पाहिजे तसा बघा. छान छान असे कलर घेतले आहेत मी 3 वेगवेगळे, लाल कलर, राणी कलर आणि हिरवा कलर. आणि त्यामध्ये उरलेला मी भाग टाकून घेतलेला आहे. जे होतं पॉलिथिनमध्ये ते पहिले पूर्ण संपवून घेते आणि नंतर मग कलरचे करायचे आहे बघा. पाहिजे तो आकार देऊ शकतो, छोटे मोठे कसे पण करा, छान दिसतात. आणि तळल्यावर खूप क्रिस्पी आणि तिप्पट चौपट फुलतात बघा. आता हिरवा कलर मिक्स करून घेते आणि राणी कलर, 2-3ही कलर छान थोडे थोडे साबुदाण्याचे जे मिश्रण आहे ते टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे. जे आहे ते कलर टाकायचे आहे. आता मी पायपिंग बॅगमध्ये टाकून घेते आणि बघा पायपिंग बॅगला मी थोडं होल करून घेतलं आहे, छिद्र करून घेतलेलं आहे. आणि बघा छोटे छोटे छान मोती पापड पडत आहेत, एकसारखे पडतात, कुठेच अडकत नाही. आणि बघा किती सुंदर दिसत आहेत, कलरफुल एकदम पटापट होतात. आणि छोटे मुलं पण तुम्हाला मदत करतील, इतका सोपा असा हा पदार्थ आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा किती छान दिसत आहेत. मी असे सर्वच पटापट टाकून घेतलेले आहे आणि फॅनखाली लवकर सुकतात, फारसा वेळ पण लागत नाही. आणि मेन म्हणजे उपवासाला चालतात. तुम्ही उपवासाचा जो चिवडा करता त्यामध्ये खूप सुंदर दिसतात आणि एकदम क्रंची लागतात बघा. एकदा उपवासाचा चिवडा केल्यानंतर त्यामध्ये नक्की टाकून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली बघा. कलरफुलमध्ये पण मी करून घेते, जे मार्केटला मिळतात तसे फ्राईम्स किंवा फिंगर्स बघा. किती सुंदर दिसत आहे, कलर एकदम छान आला आहे आणि एकसारखे येतात, जसे आपण करू तसा आकार येतो बघा. किती छान कलर आलेला आहे. खूप सोपी पद्धत आहे करण्याची बघा. छोटे मोठे जे आकारात जसे वाटतात तसे आपण करू शकतो. आणि थंड झाल्यानंतर केले तरी चालतात, कारण हे मिश्रण घट्ट वगैरे येणार नाही आहे. गार झाल्यानंतरच करा, कारण आपण पॉलिथिनमध्ये भरतो आहे, त्यामुळे थंड झाल्यानंतरच भरून तुम्ही जे पाहिजे ते आकार देऊ शकता बघा. मी पटापट करून घेतलेले आहे. आणि आता जो हिरव्या रंगाचा आपण मिश्रण तयार केलेलं आहे
ते पण पॉलिथिनमध्ये मी भरून घेते. फार थोडं घेतलं आहे, कारण आपण जे पावडर घेतलं ते फार कमी घेतलं होतं, तरी पण भरपूर असे पापड होतात. बघा, हिरव्या कलरमध्ये पण मी पॉईंट असे टाकून घेते पटापट. छान पटापट पडत आहेत बघा, दिसायला फार छान दिसत आहेत. हिरवा कलर, राणी कलर, लाल कलर आणि पांढरा कलर. खूप सुंदर असे छान छोटे टाकून घ्यायचे. बघा, मी सर्वच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते आहे. आणि थोडंसं त्रिकोणी वगैरे आकार जसा वाटला तसं छान देऊ शकतो आपण. हिरवा कलर खूप सुंदर दिसत आहे बघा. असे पटापट आणि घरातच बसून करायचे, उन्हात वगैरे जाऊन करायची काहीच गरज नाही. आपण फॅनखाली दिवसभर सुकवून घेतले तरी चालतात, पटकन संध्याकाळपर्यंत सुकतात. उन्हात न वाळवता घरातच केलेले छान मोती पापडनी फिंगर्स आहे, फ्राईम्स आहे बघा. आणि दिसायला फार सुंदर दिसत, छोटे मुलं आवडीने खातील. विकतचे देण्यापेक्षा घरचे केलेले फार चांगले असतात. बघा, मला जसं सुचत गेलं तसे मी छान असे टाकत गेली. तुम्ही अजून कोणताही आकार देऊ शकता. आणि केशरी कलरचे तर खूपच सुंदर दिसत आहेत. बघा, मी थोडा व्हिडिओ फास्ट केला कारण खूप मोठा व्हिडिओ होईल. आणि मग किती छान दिसत आहेत. आणि मी परत ABCD झेडपर्यंत पूर्ण छान केलेली आहे बघा. आणि छोट्या मुलांना असे छान ABCD किंवा कलरफुल छान वेगवेगळ्या डिझाईनचे खूप आवडतात बघा. आणि पटापट होतात, फारसा काही वेळ पण लागत नाही. 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व करून तयार होतात. आणि दुप्पट आणि तिप्पट फुलतात, म्हणजे जवळपास भरपूर मोठे होतात ते फुलून तळल्यानंतर. मग मी तुम्हाला कंप्लीट ABपासून झेडपर्यंत असे पूर्ण आकार काढून दाखवलेले आहेत. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की सर्व छान पापड अल्लादीवर आलेले आहे आणि कुठेच चिपकले वगैरे नाही आहे. एकही पापड तुटलेला नाही आहे, छान व्यवस्थित निघालेले आहे बघा. आणि पॉलिथिनला आधी मी तेल वगैरे काहीच लावलेलं नव्हतं. मग निघून छान वर आलेले आहे. आता मी पटापट सगळेसे आणि बघा, छान प्लेटमध्ये मी काढून घेते. बघ, किती सुंदर कलर आलेला आहे. डिझाईन पण छान आलेलं आहे. छोटे मोठे मी सर्वच प्रकारचे केलेले आहे बघा. आणि पटापट छान निघत पण आहे. मी कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे, तुम्हाला दाखवते मी पूर्ण. बघा, किती छान व्यवस्थित निघत आहेत. आणि कोणालाही करता येईल. ABCD पण छान झालेली आहे बघा. मी तुम्हाला पूर्ण टोटल ABCD दाखवते केलेली, तुम्ही बघू शकता. आणि एकही तुटलेलं नाही आहे बघा. छान ABCD झेडपर्यंत कंप्लीट झालेली आहे. आणि जे बाकीचे व्हाईट कलरचे होते ते पण मी काढून घेतलेले आहे बघा. टोटली मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हे मोती पापड आहे, ते पण बघा छान असे हाताने सरळ असे केल्याबरोबर पटकन निघून येतात. आणि मी एका वाटीमध्ये सर्व भरलेले आहे बघा. खूप सुंदर कलर आला आहे, पटापट निघत आहेत. मग किती सुंदर दिसत आहेत. आणि आता मी एका वाटीमध्ये काढून दाखवते. आणि छान खणखण वाळलेले आहे. परत एकच दिवस थोडीशी उन्हात वाळू घालायचे बघा. मी एक दिवस उन्हात वाळू घातल्यानंतर तुम्हाला दाखवते बघा. किती छान कलर पण आलेला आहे आणि सर्वच छान झालेले आहे. कलरफुल पण वाले खूप सुंदर दिसत आहेत. आणि आता याला आपण तळून बघूया. आणि बघा, करायला एकदम सोपी आहे पद्धत, एकदम सोपी पद्धत आहे. आणि साबुदाण्याचे असल्यामुळे सर्वांना चालतील, उपवास असल्यावरही आणि नसल्यावरही. आता मी तुम्हाला एक एक तळून दाखवते बघा. तेल छान कढईमध्ये गरम करून घ्यायचं आहे. एकदम कडक गरम न करता थोडं कडकसरसं करायचं आहे बघा. किती फुलत आहे. दुप्पट तिप्पट फुलणारे असे पापड छान तयार झालेले आहे.
आणि आता मी तुम्हाला मोती पापड आहे ते तळून दाखवते बघा. तेलामध्ये टाकल्यानंतर एकदम फुलतात, खूप सुंदर कलर येतात. बघा किती छान फुलत आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बघा किती छान मस्त असा कलर आलेला आहे, एकसारखे दिसतात. बघा एकदम क्रंची झालेले आहे. बघितलं ना. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.